आजचा जो केक आहे तो आपण ओरिओ बिस्किटपासून तयार करणार आहोत. तर इथे मी 5 सॅशे हे ओरिओ बिस्किटचे घेतलेले आहेत आणि 1 सॅशे इनोचा घेतलेला आहे. तर इथे मी कैचीच्या मदतीने हे ओरिओ बिस्किट कट करून पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि मी हे ओरिओ बिस्किटमधली क्रीम ही साईडला एका कटोरीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि बिस्किट हे मिक्सीच्या जारमध्ये ॲड करणार आहे. तर मी सेम पद्धतीने सर्व बिस्किटची क्रीम ही एक कटोरीमध्ये छोट्या काढून घेतलेल्या आहे आणि बिस्किट हे साईडला काढून ठेवले आहेत. त्यानंतर मी सर्व बिस्किटचे हे तुकडे करून मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेले आहे. तर इथे आपले ते सर्व तुकडे रेडी झालेले आहेत. त्यामध्ये मी 3 टेबलस्पून शुगर टाकलेली आहे आणि टेस्टनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याला मिक्सीवर ग्राइंड केलेलं आहे. तर इथे आपला हा पावडर रेडी झालेला आहे. तर यामधला काही पावडर मी हा जारमध्ये काढून ठेवलेला आहे आणि क्रीम जी आपण बिस्किटमधली काढली ती मी साईडला ठेवलेली आहे. त्यानंतर मी दुधाच्या मदतीने बिस्किटचं जे मिक्सर होतं ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं ऑइल टाकलेलं आहे आणि त्यालासुद्धा मी मिक्स केलेलं आहे. इथे तुम्ही ऑइलच्या ठिकाणी बटर पण टाकू शकता. तर इथे आपलं हे मिक्स झाल्यानंतर मी स्पॅच्युलेच्या मदतीने पुन्हा एकदा मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स बदाम हे टाकलेले आहेत. त्यानंतर मी इनोच्या हाफ सॅशे टाकलं आणि त्यालाही मी मिक्स करून घेतलेलं आहे. ॲक्टिवेट होताच मी लगेच ते मिक्स बटर पेपर लावलेल्या टीनमध्ये पोअर केलं आणि मी इथे प्रीहीट केलेल्या तव्यावर हे 30 मिनिटे हे बेक करून घेतलं. तर इथे मी सर्वात आधी तव्यावर स्टँड ठेवून ते प्रीहीट करायला ठेवलं होतं आणि नंतर मी केक बेक करायला ठेवला. त्यानंतर मी जो आपण बिस्किटचा जो पावडर ठेवलेला होता त्यामध्ये मी क्रीम टाकून त्याला स्पूनच्या साहाय्याने मी ते मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये मी थोडासा दूध ॲड केलं. इथे मी काटा चमच्याच्या मदतीने ते पूर्णपणे मिक्स केलं आणि त्यामध्ये थोडासा दूध ॲड केला आणि पुन्हा मिक्स केला. त्यानंतर मी एका बाउलमध्ये हे गॅसवर ठेवलं आणि गॅसची फ्लेम ही खूप कमी ठेवलेली आहे. तर इथे मी थोड्या वेळाने त्याला मिक्स करत मी कंटिन्यू हे मिक्स करत होते आणि इथे आपला बिस्किटच्या मदतीने शायनी हा गनाश रेडी झालेला आहे. त्यानंतर केक ही 30 मिनिटानंतर आपली बेक झालेली आहे परफेक्ट. तर मी ते टूथपिक टाकून हे चेक केलं आणि आपला केक हा बेक झालेला आहे. त्याला मी थंड व्हायला ठेवलं आणि नंतर मी त्याला डिमोल्ड केलं. सर्वात आधी चाकूच्या मदतीने मी ह्या सैल करून घेतल्या आणि नंतर बटर पेपर मी हा काढून घेतला. तर इथे आपला केक रेडी झाला. त्यानंतर जो आपण गनाश रेडी केलेलं होतं ते इथे मी पोर केलं आणि त्यानंतर मी काही कट केलेले ड्रायफ्रूट्स हे वरून टाकून घेतले. तर इथे आपली केक रेडी झालेली आहे. तर तुम्ही तुमच्या घरी ओरिओ तयार करू शकता आणि इथे जर तुम्हाला केकची व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला केकची व्हिडिओ कशी वाटली. धन्यवाद.